चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आपलं आपल्या रेकी लेवल वनच्या 5 दिवसाच्या लास्ट डेच्या सेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. चला, आता बघता बघता आपला 5वा दिवस पण आला. ओके. मंडेला आपण स्टार्ट केलं होतं बघा, किती लवकर दिवस निघून जातात समजत पण नाही आपल्याला. आणि आपण 4 दिवस जी मेहनत घेतली, आज त्याचं प्रॅक्टिकल करायचा दिवस आहे. बघा, स्पिरिच्युअलिटी आहे फिजिकल लाईफपेक्षा वेगळी असते. 4 वर्ष आपण एक कुठेही गोष्ट आपण शिकतो, कॉलेजला ऍडमिशन घेतो, आणि जेव्हा आपण कॉलेज संपतं तेव्हा आपण प्रॅक्टिकलला जातो. नोकरीला, जॉबला ऍक्च्युअल लागतो, किंवा तुम्ही खूप प्रॅक्टिस करतात, लग्न होतं तर ऍक्च्युअल लाईफमध्ये प्रॅक्टिकल होतात आणि मग चॅलेंजेस येतात. ओके. तर एवढी तयारी आपण कशासाठी केली? प्रॅक्टिकलसाठी. आजचा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. खूप छान प्रॅक्टिकल सर्वांना समजून सांगणार आहे. हे जे प्रॅक्टिकल्स होते शेवटच्या दिवसाचे, जेव्हा मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये केले होते, लाईफमध्ये खूप लवकर बदल होतात. ओके. तुम्ही जितकं प्रामाणिकपणे कराल तितके सुंदर रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ओके. मी खूप सुंदर व्यवस्थित तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ओके. तर आता असं आपल्या ग्रुपमध्ये आता सध्या कोणी आहे का ज्यांना नोट्स रिसीव्ह झाल्या आहेत, कोणी बघितल्या आहेत नोट्स मी पाठवलेल्या? बघितलं. ओके. आता आपण बघूया. ओके, हर्षल सर, काही समजण्यासारखे आहे? काही किचकट वाटतात तुम्हाला? अनम्यूट करा, फक्त सांगा मला. ओके. अ, बऱ्याचशा लोकांना आले आहे, बाकीच्यांना येऊन जातील. ओके. हा, हर्षल सर अनम्यूट करा बरं, 1 मिनिट. बोला ना सर. हा, तर तुम्हाला त्या नोट्स थोड्या किचकट वाटलं की ठीक आहे, सोप्या आहेत समजण्यासारख्या, कुणालाही समजेल? थोडे समजेल. एकदम इझी आहे ते. काही आला तर तुम्ही मला नंतर कॉल करू शकतात, पण त्या नोट्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ओके. चला, आता मी तुम्हाला सांगतो नोट्समध्ये काय काय आहे. बघा, 10 दिवसाचा कोर्स होता. सगळं 5 दिवसाचा कोर्स होता, पण वेळ जास्त लागतो, तर सगळं शिकवणं पॉसिबल होत नाही. ओके. तर आता मी तुम्हाला नोट्समध्ये काय काय असणार आहे, काय काय कसं करायचं, सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांनाही नोट्स आले नाही, मला तुम्ही मेसेज करा पर्सनल नंबरवर, त्याच्यावर तुम्हाला आणि सर्टिफिकेटमध्ये जे नाव पाहिजे ते नाव टाकायचं. ओके. सध्या तो विषय नाही, तो विषय नंतर घेऊ. सध्या आपल्याला शिकायचं आहे दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची आहे. ओके. ओके. आता सर्वात अगोदर लक्षात घ्या, मी तुम्हाला ओके, मी तुम्हाला नोट्स दाखवून देतो अगोदर काय काय येणार आहे. ओके. 1 मिनिट. तुमचं नाहीतर इम्पॉर्टंट राहून जाईल. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. ओके. आता तुम्हाला एक मेडिटेशनच्या व्हिडिओचा आवाज ऐकू येणार आहे. ओके. 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट. साऊंड येतोय का कुणाला ऐकायला? ओके, साऊंड येतोय. ओके. ओके. तर बघा, आता हा जो साऊंड आहे, हा आहे रूट चक्राचा साऊंड आहे. जेव्हा तुम्हाला 21 मिनिटाचं ते मेडिटेशन आहे, आपले 7 चक्र असतात. 1 मिनिटासाठी, 3 मिनिटासाठी एक आवाज ऐकायला येईल, तो पहिला रूट चक्राचा. खालून वरती जाणार आहे, तर रूट चक्रावर हात ठेवायचा, लाल कलर इमॅजिन करायचा. घरात कोणी असेल तर फक्त साऊंड ऐकायचा, कोणी नसेल तर रम रम उच्चार करायचा, केला तर अतिउत्तम. ओके. नाही तर घरचे बोलतील आता यांना अचानक काय झालं, असं नको व्हायला. ओके. तर थोडंसं सगळ्यांची काळजी करायची आहे. ओके. तर ते खूप सोपं मेडिटेशन आहे. मी तुम्हाला, जर विसरले असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चक्राचे फोटो सुद्धा दिले आहेत. परत तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये सगळे चक्र कुठले आहेत त्याचं PDF पण मी तुम्हाला देणार आहे. मग तुम्ही विसरणार नाही कुठलं चक्र कुठलं आहे, कुठल्या चक्राचा बीज मंत्र कुठला आहे. ओके. तर साऊंड मेडिटेशनसाठी तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. त्याच्यात अजून काही नोट्स आहेत, त्या काय आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके. ओके. बघा, हे रेकी लेवल वनचं पूर्ण गाईड आहे. रेकी लेवल वनचं संपूर्ण, मला वाटतं किती पानांचं, 30 पानांचं एक पूर्ण PDF आहे. ओके. हे 30 पानांचं PDF आहे. A to Z याच्यामध्ये लेवल 1 बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. हे तुम्हाला ॲज इट इज भेटून जाणार आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला कन्फ्युजन कुठं होईल ते बघायचं. बघा, पहिल्या पानावर सगळं लिहिलं आहे, रेकीचे 5 प्रिन्सिपल काय आहे जे मी तुम्हाला शिकवले होते, हिंदीमध्ये आहे. ओके. हे मराठीमध्ये नाही आहे. तर रेकीचा इतिहास आहे, रेकी काय असते काय नाही, थोडासा रेकीचा इतिहास आहे. अगेन,
ते मी तुम्हाला जे सांगितलं डॉक्टर मिक्का उसुई काय कोण होते कुठून रेकी आली ते फक्त डिटेल आहे, त्याचं काही एवढं हे नाही. 5 प्रिन्सिपल आहेत, सगळी हिस्ट्री आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं काही काय शिकवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे ओरा आणि चक्रास डिटेलमध्ये दिला आहे. ओरा कसा असतो, कुठले चक्र कुठे आहे, त्या फाईलमध्ये एकदम तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. जे मी शिकवलं तसंच याच्यामध्ये पण खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, बघा याच्यामध्ये ओरा कसा चेक करायचा मी तुम्हाला आता सांगेल. एनर्जी बॉल कसा करायचा मी थोड्या वेळाने तुम्हाला शिकवणार आहे. ओके, हे मी तुम्हाला सध्या प्रॅक्टिकल घेणार आहे. बघा कुठल्याही व्यक्तीचा ओरा क्लीन करताना आपण असा करतो, आपलं ऊर्जा क्षेत्र असं क्लीन करायचं आहे. तर स्वतःचं ओरा क्षेत्र आता मी तुमचं दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये संपूर्ण प्रॅक्टिकल करून घेणार आहे तुमच्याकडून. तुम्ही इतरांचाही ओरा क्लीन करू शकतात. ओके, तर इथे एक व्यक्ती आहे, ॲरो आहे, तर असं ओरा साफ करायचं आहे. मी प्रॅक्टिकल आता शिकवणार आहे, त्याच्यात तुमचा ओरा तुम्हाला क्लीन करायचा आहे. ओके, तर बरेच सगळे प्रॅक्टिकल दिलेले आहेत. ताप आला तर काय करायचं, वेगवेगळ्या आजारासाठी रेमेडीज दिलेले आहे. ओके, ओरा कसा बघायचा ते पण दिलेलं आहे. ओके बघा इथे 7 चक्रांबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती दिली आहे. कुठलं चक्र काय आहे, कुठल्या चक्राचं काय नाव आहे, हिंदीमध्ये दिलेलं आहे. माझ्या नोट्स आहे, पण ह्या पण नोट्स तुम्हाला आयुष्यभर काम येणार आहे. ओके, तर तुम्हाला काही हिलिंग्स टेक्निक्स दिलेल्या आहेत. बघा प्रत्येक याचं कुठल्या चक्राला कुठला शारीरिक प्रॉब्लेम होतो ते सुद्धा डिटेलमध्ये आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, तर रेकीला कसं कॉल करायचं ते पण दिलं आहे, मी पण तुम्हाला परत एकदा शिकवणार आहे. ओके, त्याच्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा, रेकीमध्ये कधीही करताना आपल्याला हात अशी पिरॅमिड शेपमध्ये पाहिजे. ओके, एनर्जी आपली जायला नाही पाहिजे इकडे तिकडे. अशी पिरॅमिडमध्ये शेप असेल तर एनर्जी हात केले तर मग एनर्जी तिथून निघून जाते, तर हात असे पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा 24 पॉईंटला हिलिंग द्यायची. कसं रेकीमध्ये सांगतात की तुम्हाला स्वयंशुद्धीसाठी जोपर्यंत तुमचा मास्टर लेवलचा शक्तिपात होत नाही तोपर्यंत तुम्ही असं हाताने 3-3 मिनिट प्रत्येकावर द्यायचा. इथे काहीतरी पॉइंट्स आहे, डोळे, कान, नाक, गळा, अ, हे बघा असे 24 पॉइंट्स आहे. ओके, 9 फेफडे, नाभी, आपले इंटेस्टाईन्स, हात पाय गुडघे वगैरे सगळं दिलं आहे. पण मग एका मिनिटाला एका बॉडी पार्टला 3 मिनिटं दिलं तर 24 पॉईंटचे 72 मिनिट्स होतात. एवढं रेकी द्यायला आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये कुणाला वेळ नसतो. मग त्याच्यासाठी इथे काय केलं आहे, 12 अंगों का छोटा रेकी उपचार. तर तुम्हाला 12 पॉईंट्सवर तुम्ही 24 कट करून मेन 12 बॉडी पार्ट आहे त्याला 3-3 मिनिट देऊन 36 मिनिट स्वतःला रेकी देऊ शकतात. ओके, डोळे, कान, फोरहेड असे त्याच्यामध्ये टोटल 12 पॉईंट आहे. ओके, तुमचे गुडघे, तळपाय, आलं लक्षात. तर तुम्हाला अशा ठिकाणी 3-3 मिनिट एका ऑर्गनला असे टोटल 12 त्रिक 24 12 त्रिक 36 मिनिट रेकी द्यायची आहे. ओके, तर असं हे त्याच्यामध्ये पुस्तक असणार आहे. आलं लक्षात. तर याच्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मी जितकं शिकवलं चक्रा ओरा सगळं काही व्यवस्थित आहे. ओके, तर खूप सुंदर आहे, चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे. ओके, आता मी तुमचे काही प्रॅक्टिकल घेणार आहे. ओके, त्याच्या आधी मला 1 मिनिट मेसेजेस बघू द्या, कुणाला काही डाऊट वगैरे आहे का. ओके, नोट्स ठीक आहे, नोट्स सगळ्यांना भेटून जाणार, नोट्सचं काही नाही. आता तुमची दैनंदिन प्रॅक्टिस. ओके, प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता कसं करायचं बघा, दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आधी आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं आहे, आपला पूर्ण ओरा क्लीन करायचा आहे. या फर्स्ट मेथडमध्ये मी काय शिकवणार आहे तुम्हाला, तुमचा हे बघा जीवनामध्ये प्रॉब्लेम कधी कधी असतात. आपले ग्रहदोष ग्रहमान खराब असल्यावर, आपल्यावर कोणी ब्लॅक मॅजिक नजरदोष असल्यावर, आपले पितृदोष असल्यावर, काही पूर्वजांचे कार्मिक ब्लॉकेजेस असल्यावर, कारण त्यांचंही आपल्यालाच फेडून जायचं आहे. थँक्यू सो मच मॅम, सर थँक्यू सो मच सुलभा मॅम. आणि चौथं असतं आपलं आर्थिक लाईफस्टाईल खराब झाल्यावर, बरोबर की नाही. आता तुम्ही काय करायचं आहे, मी तुम्हाला एक मेथड शिकवणार आहे तुमच्या जीवनामध्ये ग्रहांचे दोष, ब्लॅक मॅजिक, आर्थिक समस्या आणि तुमचे पितृदोष हे कसे काढायचे. ओके, तुम्ही प्रॅक्टिस केली तर रोज याला 3-4 मिनिटच लागणार आहे, याच्यामध्ये काही जास्त वेळ लागत नाही. ओके, मी तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं आहे, नोट्समध्ये मी तुम्हाला खूप छान व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. ओके,
तर मी जे सांगतोय तरी मी तुम्हाला एकदा दाखवून देतो नोट्समध्ये ते कसं असणार आहे. ओके, 1 मिनिट थांबा. हम्म, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, बोलतील सर काय बोलतं समजत नाही. 1 मिनिट. ओके, हे बघा मी ते सगळं मराठीमध्ये असं छान दिलेलं आहे. 1 2 3 प्रोसेस काय असते, डेली ॲफर्मेशन कसं बोलायचं, हात कसे रब करायचे, सगळं काही डिटेलमध्ये आहे. ओके, आता मी जे काही प्रॅक्टिकल घेईल सगळं याच्यात लिहिलेलं आहे, बिलकुल घाबरायचं नाही. फक्त तुम्हाला माझ्या मागे, थँक्यू सो मच नीलम गायकवाड सर, ओके मॅडम, वॉट एव्हर. हे बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, माझ्याबरोबर प्रॅक्टिकल करायचं आहे. ओके, चला आता प्रॅक्टिकल कसं करायचं, तुमचा ओरा क्लीन करायचा आहे. लक्षात घ्या, रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरेला महत्व आहे. ओके, तर तुम्हाला रेकीला कॉल करताना माझं नाव घ्या, नाही आठवलं तुम्हाला फक्त चेहरा आठवलं तरी चालेल. मला प्रत्येकाला त्याच्या गुरुला आठवायला लागतं. ओके, नाही मी आठवलं तर डॉक्टर मिका उसूईंना आठवायचं. ओके, ते हायस्ट ग्रँड मास्टर. सो तुम्ही त्यांना पण त्यांचा फोटो तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल तर त्यांना तुमचं क्लिक होईल, तर त्यांना बघत जावं. किंवा तुमचे खूप चांगले गुरु असतील जीवनामध्ये, त्यांनी तुम्हाला खूप छान शिकवलं असेल, त्यांचा चेहरा डोळ्यावर समोर घेतला तरी चालेल. ओके, चला आता प्रॅक्टिकल करायचं आहे. रेकीला इन्वोक करणं खूप सोपं आहे. ओके, हे बघा मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे, माता पिता आणि माझ्या गुरूंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस एवढंच आहे, काहीच नाही. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, थोड्या दिवस जोपर्यंत मास्टरचा शक्तिपात होत नाही, तर 1 2 3 प्रोसेस जी मी तुम्हाला वॉटर चार्जिंगच्या दिवशी शिकवली होती. पाम चक्राला घ्यायचं, अंदाजे 21 वेळेस चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर, अंदाजे 21 वेळेस घ्यायचे. ओके, नंतरून हात बदलायचा आणि नंतरून परत चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे तुम्हाला अंदाजे 21 वेळेस करायचं आहे. ओके, संजना मॅम, ओल्ड स्टुडंटनी सगळ्यांनी त्याच्यावर सिम्बॉल टाकायचे, चोकुरे डायकिमी चोकुरे. विदाऊट सिम्बॉल तुम्ही करायचंच नाही, सध्या पण करत असाल तर. ओके, मग हे 1 2 झालं. मग आपण इथे काय करायचं, क्राऊन चक्रावर चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7 चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. 7 चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि मग त्यानंतर आपलं नाभी चक्रावर यायचं. इथून आपण सगळ्या पृथ्वीशी कनेक्टेड असतो. ओके, कोण सकाळी काय बोलून गेला, रस्त्यात सिग्नलवर कोण भेटला, कोण शिवी देऊन गेला, त्याचं आपलं काही कनेक्शन असतं. तर नाभीवर बोलायचं, चार्ज अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, असे हात ठेवायचे, चार्ज अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे तुम्हाला प्रॅक्टिस नाही, 5 3 4 मिनिट लागतात, जास्त नाही. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल याच्या पुढचं आहे. हे सगळं झालं लगेच तुम्हाला काय करायचंय माहिती आहे का, खूप सुंदर प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या मागे करा. ज्यांचे व्हिडिओ बनते मला समजणार नाही कसं करायचंय. ओके, तर आपण आपल्या, तुम्हाला दिसत नाहीये पण इथे पूर्ण तुमचा ओरा क्षेत्र आहे. ओके, तुम्हाला दिसत नसेल पण इथं पूर्ण तुमचं ओरा क्षेत्र आहे. तो ओरा तुम्हाला क्लीन करायचा आहे. त्यात सगळ्या एनर्जीज आहेत, निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, सर्व तुमच्या आजूबाजूला आहे. जसं आपण मॅग्नेट खेचतो बघा, पण चुंबकाच्या आजूबाजूला ऊर्जा क्षेत्र असतं की नाही, ॲग्री की नाही, आपण मॅग्नेट चिटकवतो. तसंच तुम्हाला पण एक ऊर्जा क्षेत्र आहे, तुम्हाला त्याला क्लीन करायचं आहे. तर कसं करायचं, सुरुवातीला आपण ग्रहांचे दोष काढू. ओके, तर लगेच हात रब करायचे आणि काय बोलायचं, तुम्हाला ॲफर्मेशन्स द्यायचे. हळूहळू हात खाली घ्यायचे 3 वेळेस, हळूहळू. क्राऊन पासून रूट चक्रापर्यंत बघ. आणि आता बोलायचं, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही ग्रहांचे दोष असतील तर ते सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. 3 वेळेस करायचं. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे दोष असतील तर ते सर्व ग्रहांचे दोष माझ्या हातामध्ये येत आहे. 3 वेळेस करायचं आणि नंतरून ब्रह्मांडात सोडायचं, की मी याला ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. असं हलकीशी फूक मारायची, कामना करायची. कारण एनर्जीला बोलायचं शुद्ध होण्यासाठी, एनर्जी कधी नष्ट होत नाही. हळूहळू काय होणार, जर त्याच्यामध्ये खरंच ग्रहांचे दोष असतील तर काय होणार, तुमचे हात थोडेसे जड पडणार, ते तुम्हाला अनुभवाने येईल. आणि शेवटी बोलायचं,
मी आता माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जांचाच उपभोग घेत आहे. आलं लक्षात? मी तुम्हाला शिकवलंय पहिल्या दिवसापासून, एव्हरीथिंग इज युअर माइंड. ओके, एवढं केलं तर तुमचं कुठलाही ग्रह तुमचं काहीच करू शकत नाही. ओके, ग्रह दशा काही असेल तरी रिपेअर होऊन जाईल. ग्रहांचं झालं सेकंड, ब्लॅक मॅजिक आणि नजर दोष. परत हात रब करायचे. जर माझ्या मनमस्तिष्क सात चक्रवारामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे ब्लॅक मॅजिक किंवा नजर दोषची एनर्जी असेल, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. माझ्या मनमस्तिष्क सात चक्रवारामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे ब्लॅक मॅजिक नजर दोषची एनर्जी आहे माझ्या हातामध्ये येत आहे आणि मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि सगळं झाल्यानंतर काय बोलायचं की माझं संपूर्ण शरीर आणि अवरा फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. माझं संपूर्ण शरीर आणि अवरा फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. करू द्या कुणाला पण तुमच्यावर ब्लॅक मॅजिक, जादू टोना, लिंबू मिरची, काही फरक पडत नाही. तुमचा अवरा रोज तुम्हाला क्लीन करायचं आहे. ओके. तिसरं, आपले पितृदोष. ओके, बघा आपण पूर्वजांचे कान, नाक, डोळे घेतो की नाही, थोडेसे कार्मिक ब्लॉकेजेस पण घेतो. ओके, तर जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्रावरामध्ये माझ्या पूर्वजांच्या काहीही नकारात्मक एनर्जी असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. परत माझ्या मन मस्तिष्क सात चक्रावरामध्ये जर काही माझ्या पूर्वजांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे. तीनदा आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि बोलायचं परत, माझं मन मस्तिष्क सात चक्रवरा फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. माझं संपूर्ण बॉडी, ओरा, शरीर फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. तीन झालं. ओके, तिसरं झालं मनातून माफ करायचं पूर्वजांचं काही असो. ओके, चौथं सगळ्यात महत्वाचं फायनान्शियल. मग तुम्ही परत हातरप करायचे. माझ्या मन मस्तिष्क सात चक्रवारामध्ये जर कुठली फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, काही आर्थिक अडथळे असतील, सर्व अडथळे माझ्या हातामध्ये येत आहे. माझ्या मन मस्तिष्क सात चक्रामध्ये कुठलेही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, सर्व आर्थिक अडथळे हातामध्ये येत आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि बोलायचं, आता मी माझ्या जीवनात फक्त आणि फक्त समृद्धीचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धीचाच आनंद उपभोग घेत आहे. आणि काय बोलायचं, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. ओके, याच्यामध्ये रेकीमध्ये कसं असतं, रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. रेकी तुमच्या इच्छेनुसारच काम करते. तर असं नाही बोलायचं, डाऊट नाही येऊ द्यायचा की हे ईश्वर ऐसा भी होता है क्या. त्याच्यापेक्षा बोलायचं, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आलं लक्षात? आवडली टेक्निक? काही तुम्हाला ना पंडितकडे जायची गरज नाही, ना कसलं काही करायची गरज नाही. ओके, आपण आपलंच क्लीन करायचं. ओके, आपो दीपो भव, म्हणजे तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. ओके, आलं लक्षात? काही कुठं जायची गरज नाही. ओके, खूप छान मी त्याच्यात लिहिलंय तुम्हाला, मला परत प्रश्न विचारायची पण गरज नाही. ओके, तर खूप सुंदर आहे. ओरा असाच क्लीन करतात. ओके, चला आता आपण इथपर्यंत ठीक आहे. तर ओरा तुम्हाला क्लीन करायचा आहे. तर आता स्वतःच आपण काय केलं क्लीन, ओरा क्लीन केला, पितृदोष सगळं काही झालं. आता मेन आहे घरचे. आपल्याला सगळं भेटलं आणि घरच्यातलीच घरात नाटकं असले तर, घरात कोणी नेहमी कटकट करतो, घरातल्या वस्तू सारख्या खराब होतात, घरातल्या लोकांचे संबंध चांगले नाही, मग त्या पैशाचा काय उपयोग. बरोबर की नाही? तर आपल्याला आता काय करायचं आहे, एनर्जी बॉल बनवायचे आहे. ओके, एनर्जी बॉल कसा असतो मी तुम्हाला परत एकदा नोट्समध्ये दाखवतो. ओके, 1 मिनिट थांबा, नाहीतर तुम्हाला समजणार नाही. 1 मिनिट. स्टोन 12 नंबर. ओके, हे बघा इथे कसं असतं, जेव्हा आपण हात रफ करतो ना, ते बघा यांच्या हातामध्ये एक असे एनर्जीचं ऊर्जेचं क्षेत्र बनलं आहे. बरोबर, तर कसं असतं, जेव्हा तुम्ही असं मॅग्नेटिक फील्ड हात रफ करतात ना, आणि काय करायचं तुम्ही, असं हात मागे पुढे लांब आजूला बाजूला करायचं.
खालीवर मागे पुढे करायचं आणि थांबायचं. एक ठिकाणी तुम्हाला वाटलं की आता इथे तसं ऊर्जा क्षेत्र बनलं आहे जसं इमेजमध्ये दाखवलं, थांबायचं. ओके, तिथे त्या एनर्जीज असतात आणि तुम्ही त्याला इंटेन्शन द्यायचं की आता कसं करायचं प्रॅक्टिकल बघा. ओके, आता तुम्ही बघून घ्या मी प्रॅक्टिकल कसं करतो. करताना मी माझ्या घरातल्यांची नावं घेईल, तुम्हाला तुमच्या घरातल्यांची नावं घ्यायची. ओके, चालेल. आता 1 मिनिट हा. 1 मिनिट. वन मिनिट हा. बाबा आले बघ ग. चला सॉरी आहे, सगळ्यांनी अटेन्शन द्यायचं आहे. खूप सुंदर आहे. व्हिडिओ ऑन करा, नाही तर तुम्हाला समजणार नाही. ही प्रोसेस खूप सुंदर आहे. तुम्ही जर सगळं फक्त स्वतःचीच इम्प्रूव्हमेंट केली तर घरच्यांचं काय होणार. चला बसून घ्या हा. आता मी माझ्या घरच्यांची नावं घेईल, तुम्हाला तुमच्या घरच्यांची पण नावं घ्यायची. घरात जी व्यक्ती असेल, घर, गाडी, वस्तू, टू व्हीलर, फोर व्हीलर, सगळ्यांना हिलिंग द्यायची. ओके, तर आपल्याला 3 एनर्जी बॉल बनवायचे. पहिला असतो फुटबॉल, दुसरा सकारात्मकतेसाठी स्वतः आणि कुटुंबासाठी, तिसरा संपूर्ण पृथ्वीसाठी. ओके, आता बघा मी कसं करतो ते तुम्हाला त्याआधी करायचंय की मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची, गुरूंची, ईश्वराची. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असा एनर्जी बॉल बनवायचा. प्रॅक्टिसने लगेच बनतो, 10 सेकंड मध्येच बनतो. असं थांबायचं. बघा नीट ऐका मी काय बोलतो हा. नीट ऐका. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल ती सर्व नकारात्मकता शोषून घेत आहे. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल शोषून घेत आहे. आणि काय बोलायचं की 3 वेळेस करायचं आणि आपण परत हवेत फूक मारायची आणि बोलायचं या सर्व नकारात्मक एनर्जी आता मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. असं याला बोलतात फुटबॉल. पहिला फुटबॉल, परत सेम प्रोसेस, परत एनर्जी बॉल बनवायचा पॉझिटिव्हिटी देण्यासाठी. ओके, तर परत करायचं, थांबायचं आणि बोलायचं की हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील. तुम्हाला घरात सगळ्यांची नावं घ्यायची, जितके लोक सध्या घरात आहे, सध्याचे तुमच्या घरातले जाव, ननंद, दीर, भाचे, भाची, तुमचे मुलं, सर्वांची नावं घ्यायचे जे घरात तुमच्या बरोबर रोज राहतात. घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने, सर्व वस्तू इमॅजिन करायच्या त्या एनर्जी बॉलमध्ये. मिक्सर, वॉशिंग मशीन, फ्रीज, फोर व्हीलर, टू व्हीलर, म्हणजे ते वारंवार खराब होणार नाही. ओके, यांना प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परत सांगतो, हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि आपल्या घरामध्ये अशी हळूच फुंकर मारायची आणि कल्पना करायची ती पॉझिटिव्ह एनर्जी संपूर्ण घरात पसरलेली आहे. ओके, तर रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन्स. जशी इंटेन्शन असेल तशी ती डिवाइन एनर्जी, हिलिंग एनर्जी सगळीकडे पसरते. ओके, तुम्हाला 1 महिन्यानंतर बघा घराचं वातावरण बदललेलं असेल, जे खूप दिवसापासून टॉक्सिक वातावरण होतं घरामध्ये चेंज व्हायला लागतील. ओके, तुमच्या तर तुम्हाला असं बोलायचं आहे. असू द्या काही वास्तुदोष वगैरे असू द्या, तुमच्या इंटेन्शनने त्या निगेटिव्ह एनर्जी शुद्ध होऊन जातील. तर पहिला फुटबॉल, दुसरा फॅमिलीसाठी, तिसरा बॉल आपल्याला संपूर्ण पृथ्वीसाठी द्यायचा आहे. कशासाठी? हे बघा, आपण सगळे एकमेकाशी युनिव्हर्समध्ये कनेक्टेड आहोत. जसं तुम्ही आज कुठे स्वयंपाक केला घरात, तर ते अन्न जे आलं ते कोणी शेतकऱ्याने पिकवलं असेल, कोणी डीलर असेल तिथपर्यंत किराणा दुकानात आलं, किराणा दुकानातून तुमच्याकडे आलं. तुम्ही कुठे प्रवास केला, गाडीत पेट्रोल भरलं, पेट्रोल कोणी बनवलं. तर आपण खूप लोकांशी कनेक्टेड असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व पृथ्वीला हील करायचं आहे, सर्वांसाठी एक हिलिंग द्यायची. आणि जेव्हा तुम्ही सर्वांना देतात, युनिव्हर्स तुम्हाला लाखपटीने परत करतं. ओके, द ब्लेसिंग द्यायची आहे. सब तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, ह्या भावनेने सर्वांना आपण हिलिंग देणार आहे. ओके, तर तिसरा बॉल परत आणि बोलायचं 3 वेळेस परत. हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. 3 वेळेस करायचं. हा दिव्य शक्तीने भरलेला एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि मोठा हात करायचा, आपण संपूर्ण पृथ्वीला हील करतो. तर कामना करायची की तुमची एनर्जी सगळीकडे जाते आहे. सगळी हिलिंग झाल्यावर बोलायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, म्हणजे माझं याच्याशी कनेक्शन तुटलं आहे. आपण सर्वांशी कनेक्टेड असतो, तर कनेक्शन नाभीपासून तोडून द्यायचं आहे. ओके, तर एवढं करायचं आहे. ओके, तर खूप छान आहे. एनर्जी बॉल खूप छान आपल्या जीवनामध्ये रिझल्ट आणतात. ओके, स्वतःचा ओरा क्लिनिंग तर रोज करायचं आहे. ह्या गोष्टींना 5-10 मिनिट सुद्धा लागत नाही. बिलकुल घाबरायचं नाही, केलं खूप वेळ लागेल, मी कधी करू, मला टाइम नाही. तुम्ही बगीच्यात बसल्या बसल्या करू शकतात, टेरेसवर 10 मिनिटं गेले तरी करू शकतात, घरात तुमच्यासाठी 10 मिनिटाचा वेळ असेल तरी पण ह्या प्रोसेस करू शकतात. करणारा हर प्रकारे करतो. ओके, तर खूप छान टेक्निक्स आहे. तर खूप छान तुमचा ओरा क्लीन होतो, घरामध्ये सगळ्यांना हिलिंग येते. बघा 1-2 महिन्यात खूप छान तुमच्या घरामध्ये खूप चांगली एनर्जी तुम्हाला येते. हे सगळं जोपर्यंत मी पुढच्या लेवलला येत नाही, नेक्स्ट लेवलला सगळं सिम्बॉल टाकून असतं. सध्या तुमच्याकडे सिम्बॉल नाही, तरी पण तुम्ही 10% एनर्जीनी करू शकतात. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, चला आता नेक्स्ट तुमचं काय राहिलेलं आहे मला बघू द्या. तुमचे कुठले पॉइंट राहिलेले आहेत? लेट मी चेक, तुम्हाला काय शिकवायचं राहिलं आहे, नाही तर काही चुकायला नको. ओके, याच्यातच बघतो मी. तुम्हाला मनी मंत्र पण द्यायचं आहे आज. ओके, मनी मंत्र राहिला आहे. अजून काय राहिलं आहे? ओके, चला आता मी पैशाच बोलतो. काय करायचंय तुम्हाला, हा सॉरी, तुम्हाला अन्न पाणी चार्ज करायचं राहिलं, तेच बोललो. सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहिलं, तुम्हाला पाण्याची चव बदलायचं शिकलो, पण तेवढं पुरेसं नाही आहे आपल्याला. आता काल मॅडम बोलल्या की घरामध्ये आपण तिथंच किचन वगैरे असतं, नवीन घरामध्ये, तर आपल्याला जर वाटलं की आपल्याला फूड वगैरे चार्ज करायचं आहे, खराब आहे, किंवा तुम्ही बाहेरून झोमॅटो स्विगीवरून काही मागितलं, अन्न तुम्हाला चार्ज करायचं आहे किंवा पाणी चार्ज करायचं आहे, तर तुमचं समजा आता पाणी तर आपण बघितलं, तर लक्षात घ्या कुठली गोष्ट चार्ज करताना आधी नकारात्मकता काढायची आणि मग पॉझिटिव्हिटी द्यायची. तर कुठून जेवण वगैरे आलं, बाहेरचं असेल, पाणी असेल तर, किंवा वस्तू असेल, वस्तू सध्या तुम्ही नाही करू शकत, अ, केलं तरी काही फरक पडत नाही, तुमचं रेकी इंटेन्शनने काम करते, करू शकतात. हातात पकडायचं काही पण, किंवा जेवण खाली ठेवायचं, हातात पकडलं नाही तरी चालतं. अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, रेकीला कॉल करून ॲफर्मेशन काय द्यायचं,
हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि बोलायचं या अन्नामध्ये जेवणामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल ती सर्व निघून जात आहे. अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचं नकारात्मकता काढण्यासाठी. ओके, असं अंदाजे 21 वेळेस करा. बोलायचं ह्या अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी असेल तर ती सर्व निघून जात आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत रेकीला कॉल करायचा आणि परत उजव्या हाता घड्याळाच्या दिशेने फिरवायचं. हे अन्न किंवा पाणी जोही ग्रहण करेल त्याला त्याच्या आयुष्यात संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न किंवा पाणी जोही ग्रहण करेल त्याला त्याच्या आयुष्यात संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे, असं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओके, आलं लक्षात? तर पूर्ण तुमचा हंडा मडका काही असेल असं तुम्ही ॲफर्मेशन करा. घरामध्ये खूप चांगलं वातावरण असणार आहे. ओके, आलं लक्षात? तर हे अन्न आणि पाणी चार्ज करायचं आहे. दुसरं, ओके, इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम समजते, आवडतं आहे, प्रॅक्टिस चांगली आहे, करण्यासारखी आहे, काहीच अवघड नाही. ओके, मी आधीच बोललो रेकीचा जास्त तंत्र मंत्र बरोबर जास्त असं काही जादूटोना वगैरे नाही आहे. खूप हिलिंग एनर्जी आहे. तुमचं माइंड जसं छान काम करतं तसंच काम करेल. व्हेरी इझी. फक्त तुम्हाला जीवन सकारात्मक बनवायचं आहे. आता याच्या पुढचं तुमचं राहिलं आहे मनी मंत्रा. ओके, मनी मंत्रा तुमचं पैशाचं मंत्र द्यायचं आहे. जसं मणिपूर चक्रामध्ये मी सांगितलं ना रम रम बोलायचं, तसं तसं काही एखादा मंत्र नाही आहे, तर पैशाची टेक्निक आहे. ओके, तर पैसे कसे वापरायचे आता बघा तुम्ही. मी शिकवलं एव्हरीथिंग इज एनर्जी, बरोबर की नाही? तर पैसा पण एक एनर्जी, बरोबर की नाही? लक्ष्मी तर पैसा किती मोठी एनर्जी आहे. पहिल्या जमान्यामध्ये पैसे नव्हते तर देवाणघेवाण चालायची, याच्या बदल्यात ते, बरोबर की नाही? धान्याच्या बदल्यात बकरी उंट असं चालायचं. तर हे देवाणघेवाण आहे, ही लक्ष्मी आहे. ओके, मनी इज हायेस्ट एनर्जी, त्याच्यावर पूर्ण विश्व टिकून आहे. तर तुम्हाला कसं पैशाचा आता व्यवहार करायचे याच्या पुढे बघायचं. ओके, आता तुम्हाला छोट्यातले छोटे व्यवहार ते मोठ्यातले मोठे व्यवहार, जेव्हा पण तुम्ही पैसे देणार किंवा तुम्ही फोन पे करणार कुणाला, तर तुम्हाला ट्रान्झॅक्शनच्या आधी मनामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक कमांड द्यायची. ओके, मी जसं सांगितलं की त्या दिवशी मी प्रॅक्टिकल घेतलं होतं सबकॉन्शियस माइंडचं, बरोबर. एक सर होते की मॅडम होते की निगेटिव्ह बोलायचं तर मी बोलायचो तथास्तू तथास्तू तथास्तू, बरोबर की नाही? तसं तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचं काय असतं माहिती आहे का? युअर विश इज माय कमांड, तुमची जी इच्छा आहे ते माझ्यासाठी आदेश आहे, असं सबकॉन्शियस माइंड बोलतं. छोट्यातले छोटे व्यवहार करणार, दुकाना वगैरे मध्ये जरी गेले, 10 रुपये असो नाही तर 1 लाख रुपये असो किंवा फोन पे असो नाही तर कॅश असो, देताना काय बोलायचं? समजा तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये गेले, ओके, 100 रुपयाचं तुम्ही काहीतरी घेतलं, देताना लगेच काय बोलायचं? द्यायच्या अगोदर मनातल्या मनात, हे 100 रुपये ह्या दुकानात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात यांना परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य देत आहेत आणि येताना माझ्या आयुष्यात मल्टिप्लाय होऊन 1000 रुपये 10,000 1 लाख रुपये बनून परत येत आहेत. ओके, याला बोलतात पैशाला ब्लेसिंग देणं आणि सबकॉन्शियस माइंड तुमचा आदेश लगेच स्वीकारून घेतं. ओके, बँकेत गेले मोठे व्यवहार करायला 1 लाख 2 लाखाचे किंवा तुम्ही प्रॉपर्टी घेता, समजा 2 लाखाचं ट्रान्झॅक्शन असेल तर चेक लिहित असाल तर चेक लिहितानाच सबकॉन्शियस माइंडला कमांड द्यायची, हा 2 लाख रुपयाचा चेक या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात त्यांना परमसुख समाधान आरोग्य देतो आहे. माझ्या जीवनात 20 लाख रुपये 2 करोड बनून परत येत आहेत. ब्रह्मांडात कसलंच लिमिट नाहीये. ओके, जसं तुम्ही सबकॉन्शियस माइंडला म्हणाल तसं तुम्हाला ब्रह्मांड देणार आहे. ओके, तुम्ही नेहमी करायचं छोट्यातले छोटे फोन पे करताना सुद्धा शेवटचं क्लिकचं बटन पासवर्ड टाकायच्या आधीच बोलायचं की मी आता याला जितके पैसे देणार आहे मल्टिपल होऊन माझ्या जीवनात याच्यात परत येणार आहे, हजारो पटीने परत येणार आहे, असं बोलायचं. ओके, बघा तुम्ही एकदा तुमची विश पूर्ण होणार नाही, दोनदा नाही, तुम्ही रोज करणार आहे. कधी ना कधी सबकॉन्शियस माइंड ती कमांड घेईल की नाही, काय वाटतं? तुमचं कधी पण तुक्का लागू शकतंय. ओके, जसं आपण मी एक एक्झाम्पल देतो प्रॅक्टिकल. कोणी कधी काही वाईट बोलतं आणि तसंच होतं. मग आपल्या मराठीमध्ये काय म्हण आहे की ही व्यक्ती किती काळी जिभेची आहे, असं होतं की नाही? ॲग्री की नाही? आपण बोलतो ही व्यक्ती किती काळ्या जिभेची आहे. कधी ना कधी तुक्का लागतो, तर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला नेहमी कमांड द्यायची आहे. ओके, माइंड पॉवरवर मी जास्त फोकस केला. कधी ना कधी तुमचा तुक्का लागल, ते पैसे तुमचे मल्टिप्लाय होऊन परत येणार आहे. ओके, 1 रुपयाचं चॉकलेट जरी असलं, 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं, बोलायचं मल्टिप्लाय होऊन पैसे परत माझ्याकडे येत आहेत. अंडरस्टँड? किती सोपं आहे, काही अवघड आहे का याच्यामध्ये? आणि नक्कीच वर्क करणार. ओके, कुठल्याही गुरुजीच्या मंत्रापेक्षा
हे वर्क करणार आहे, 100% वर्क करतं. ओके. सेकंड, पैशासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काय तर एनर्जी. मी परत बोललो, पैशाची खूप हायेस्ट एनर्जी असते. ते फाटके तुटके पर्स वगैरे वापरायचे नाही. लेडीज लोक काय करतात, पर्स घेतात, त्याच्यात सगळं काही असतं, दवाखान्याचे बिलं, अजून काही गोष्टी, त्याच्यातच पैसे असतात. आता ती आपण लक्ष्मी मानतो, बरोबर की नाही, पैशाला लोक किती रिस्पेक्ट देतात, आणि तिथंच सगळं काही असेल तर लक्ष्मीची एनर्जी कशी असेल. मी तुम्हाला फर्स्ट डे पासून सांगतोय, एव्हरीथिंग इज एनर्जी. अंडरस्टँड. भले 100 रुपयाचं घ्या, पण एक नवी त्याच्यासाठी परस ठेवा, पैशासाठीच ठेवा. ओके. तर पैसे खूप हायेस्ट एनर्जी असते, त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. अजून सेकंड, डोनेशन, दान करणं खूप गरजेचं आहे. कुठलाही धर्म असो, आज एकही जात धर्म नाही ज्याच्या धर्मग्रंथामध्ये दान हा शब्द आला नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. पैशावाले लोक जे असतात, करोडपती लोक, ते खूपच दानी असतात. ओके. ते कळूनही देत नाही की दान कुणाला गेलं. आपल्याला कळतं नाही की साईबाबाला इतक्या कोटीचं मुकुट कोणी दिलं, बालाजीला एवढं कोणी दिलं. ओके. तो करून जातो, तर त्यांना दानाची व्हॅल्यू माहिती असते. बरेचसे एनजीओ असतात, लोक खूप चांगले काम करतात. तर तुम्ही जितकेही कमवतात त्याचं 10% तुम्हाला डोनेशनसाठी काढायचं आहे. किंवा खूप पैसे कमवतात, माहिती आपण मिडल क्लास आहे, ऍटलिस्ट 5% तरी तुम्हाला समाजासाठी रिटर्न करायचं आहे. एव्हरीथिंग इज सायकल. सोसायटीला गेलं, सोसायटी परत देणार. ओके. तर तुम्हाला डोनेशनकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. सेकंड, अजून टाइम. आता मेडिटेशनसाठी तुम्ही बोलणार खूप टाइम लागतो, एवढा टाइम कसा काढायचा, तर काय करायचं तुम्ही बघा. नाही टाइम पुरत केले भाई, हाऊसवाईफला तर खूप टेन्शन असतं, तर काय करायचं, आता ठरवलंच आहे की स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे, आपण रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची पूर्ण घेणार आहे. कंप्लेंट मोडवरून वरून कम्प्लिशन मोडवर येणार आहे, तर स्वतःसाठी 1 तास आधी उठत जा. ओके. आणि तो सुरुवातीचा सकाळी उठण्याचा, म्हणजे तुम्ही 7ला उठा, 6ला उठतात, फक्त 1 तास आधी उठा. 21 दिवस करून बघा. कुठली सवय लागायला 21 दिवसाचा कालावधी पुरेसा असतो. मग तुम्ही बघा, त्या 1 तास उठलं तर तुमच्यासाठीच वेळ घ्यायचा. आपलं मेडिटेशनच नाही, दुसरं काही करा, योगा करा, दुसरं काही तुम्हाला आवडतं ते करा, पण 1 तास आधी उठायचं. जर 1 तास आधी उठले तर तुम्ही महिन्याला काय करतात, स्वतःला 30 तास एक्स्ट्रा देतात. आणि जर तुम्ही वर्षभर असं केलं तर स्वतःला 360 तास एक्स्ट्रा देतात वर्षातले. ओके. फ्रीवाले. आलं लक्षात. तर तुम्हाला असं स्वतःसाठी तरी उठणं गरजेचं आहे, आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या आहे. ओके. तर जोपर्यंत तुम्ही येत नाही पुढच्या लेवलला, तोपर्यंत तुम्हाला मास्टर मेडिटेशन 7 चक्राचं करायचं आहे. ओके. ओके. आता नेक्स्ट, आपला पुढचं हे बघा, इथपर्यंत आपलं शिकून झालंय. याच्या पुढे काय असतं, आपला कोर्स असतो मास्टर. याच्या पुढची लेवल असते मास्टर लेवल, मास्टर हिलरची लेवल. आता हे मास्टर हिलर काय असतं, हिलिंग म्हणजे काय, हिलिंग म्हणजे जिथे दुखतं ते बरं करणं, यालाच हिलिंग बोलत नाही. हिलिंग खूप प्रकारची असते. एखादा माणूस ट्रॉमा, दुःखात असेल, खूप खालच्या लेवलला गेलाय, तर एक सायकोलॉजिकल हिलिंग पण असते, इमोशनल हिलिंग असते, एक फिजिकल हिलिंग असते, एक फायनान्शियल हिलिंग असते. तर मास्टर हिलर जो पुढचा प्रोग्राम आहे, तो फक्त असं नाही की पेन दुखतं आणि तिथे आपण सिम्बॉल टाकून हिलिंग केली. एक ओव्हरऑल हिलिंग असते. ओके. घरातल्या सदस्यांसाठी, मित्रपरिवारांसाठी आणि सोसायटीसाठी. तर आपला याच्या पुढचा प्रोग्राम असणार आहे मास्टर हिलर बनण्याचा. ते मास्टर हिलर काय असतं आपण थोडक्यात बघणार आहे. ओके. एक पीपीटी मधून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, याच्या पुढची लेवल असते लेवल 2, म्हणजे असते ती लेवल 2 असते. ओके. याच्या पुढची लेवल असते लेवल 2. तर याच्यामध्ये काय, तुम्हाला सध्या कुठलाही शक्तिपात अट्युनमेंट सिम्बॉल दिले नाही, तर तुम्हाला लेवल 2 मध्ये सिम्बॉल अट्यून करून दिले जातात. वेगवेगळे सिम्बॉल असतात, त्याचे वेगवेगळे पर्पज असतात. आता मी तुम्हाला थोडेसे सिम्बॉल दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की रेकीमध्ये पुढच्या लेवलला नक्की सिम्बॉल्स कसे असतात. ओके. जेव्हा पुढच्या लेवलला तुमचा शक्तिपात होईल, तर तुम्हाला असे काही सिम्बॉल असतात, ते सिम्बॉल कसे असतात, कसे वापरायचे, हे तुम्हाला शिकवलं जातं. यात हा चोकुरे सिम्बॉल असतो, याच्याने तुमची उपचार क्षमता 40%ने जास्त वाढली जाते. ओके. खूप सोपे असतात, एवढं अवघड नसतं. हा बॅलन्सिंगचा असतो, जीवनामध्ये सगळं काही बॅलन्सिंग करण्यासाठी, बीपी, शुगर, काही पण तुमचे कार्मिक ब्लॉकेजेस सर्व बॅलन्स करण्यासाठी हे तुम्हाला सिम्बॉल अट्यून करून दिले जातात. ओके. आणि अजून एक हा एक सिम्बॉल असतो असा होंशा जोशीने नावाचा, याच्याने काय करू शकतात तुम्ही, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीची हिलिंग करू शकतात.
व्यक्ती तुमच्या समोर नसला तरीही तुम्ही त्याला उपचार पोहोचू शकतात. जसं मी इथे बसून एक संगती खूप लोकांना शक्तिपात देऊ शकतो, तुम्ही सुद्धा एका ठिकाणी बसून खूप जणांना हिलिंग देऊ शकतात. ओके, तर तुम्हाला असं पुढच्या लेवलमध्ये शिकवलं जातं. ओके ओके नेक्स्ट 1 मिनिट. तर तुम्ही पुढे जाऊन डिस्टन्सने कुणाची हिलिंग करू शकतात. तुमचे मित्र परिवार, मुलं परदेशात असतील, आई वडील गावाला असतील, तरी तुम्ही एका ठिकाणी बसून करू शकतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला रेकी हिलिंग ग्रीड ॲडव्हान्स टेक्निक असते. तुम्हाला विश बॉक्स आणि वंडर लॅम्प कसा बनवायचा ते देखील शिकवलं जातं. आता समजा जर तुम्ही ॲमेझॉनवर गेलात तर तुम्हाला एक हे दिसेल. मी तुम्हाला जरासं 1 मिनिट एक स्क्रीन शेअर करतो. बघा, आपल्या इच्छेपूर्तीसाठी हा एक रेकीचा विश बॉक्स असतो. ओके, ॲमेझॉनवर सुद्धा भेटतो, कुठेही भेटतो. तर याच्यामध्ये तुमच्या ज्याही इच्छा असतील तर त्याला चार्ज कसं करायचं, इंटेन्शन चीट कशा बनवायच्या, ॲफर्मेशन्स कसे बनवायचे, याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. अजून तुमच्या जीवनामध्ये काही ब्लॉकेजेस आहे, अडथळे आहे, खूप दिवसापासून लग्न होत नाही, नोकरी लागत नाही, अशा वेळेस तुम्हाला एक कपूरदिया, याला कपूरदिया बोलतात. तर हा कपूरदिया कसा चार्ज करायचा, हा कसा वर्क करतो, हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. याला असं नंदादीप म्हणून बोलतात. याला वंडर लॅम्प देखील बोलला जातो. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. याचे पण लोक शिकवायचे वेगळे पैसे घेतात. बरेचसे असतात ऑनलाईन कोर्सेस. मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हे बघा, असा हा कपूरदिया असतो. याला थोडंसं यूज करायची टेक्निक असते. त्याला सिम्बॉल टाकून ॲफर्मेशन देऊन रेकीच्या सिम्बॉलने हा सगळी निगेटिव्ह एनर्जी अशी शोषून घेतो. जेही जीवनामध्ये अडथळे असतील, लग्नाचे, नोकरीचे, कामाचे, एखादा व्यक्ती व्यसनी असेल तर त्याचे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी तो वंडर लॅम्प कसा वापरायचा ते देखील तुम्हाला शिकवलं जातं. ओके, याच्यामध्ये अजून तुम्हाला पुढे शिकवलं जातं की निर्जीव वस्तू चार्ज कशा करायच्या, सिम्बॉल टाकून त्याला कनेक्शन कसं करायचं. कुठलीही असो, घरातली वस्तू, बाहेरची वस्तू, सगळं तुम्ही एका ठिकाणी बसून, तुमचं ऑफिस बाहेर आहे, घरापासून तुम्ही लांब आहात, तरी पण घराला, ऑफिसला तुम्ही एका ठिकाणी बसून हिलिंग देऊ शकतात. संबंध सुधारण्यासाठी खूप चांगले आहे. तुमच्या आज सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे रिलेशन्स. आपल्या सर्वांशी रिलेशन खराब असतात. तर सासू सून, भाऊ बहीण, सर्वांसंगती तुमचे रिलेशन सुधारण्यासाठी तुम्हाला खूप ॲडव्हान्स टेक्निक शिकवल्या जातात पुढच्या लेवलमध्ये. ओके, आणि मास्टर लेवलमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, एक मास्टर लेवलमध्ये तुम्हाला एक डायक्युम्यू नावाचा अजून एक सिम्बॉल आहे, त्याचा तुम्हाला शक्तिपात करून दिला जातो आणि त्याच्याने तुम्ही कम्प्लिटली मास्टर हिलर बनतात. त्यालाच लेवल 3 बोलतात. आणि मग तुम्ही 100% उपचारने कुणाची हिलिंग करू शकणार आहे. त्याच्यात तुम्हाला सायकिक अटॅक काढायचं शिकवलं जातं. म्हणजे एखाद्यावर खूप निगेटिव्ह एनर्जीचं आक्रमण आहे, जसं बोलतात की गावाकडे एखाद्याला पछाडलेला आहे, तो खूप वेड्यासारखा करतोय ती व्यक्ती, तर तुम्ही त्याचे पण त्याच्यातले सर्व निगेटिव्ह एनर्जी काढून सायकिक अटॅक काढू शकतात. कर्मा क्लिअरन्स कसं करायचं शिकवलं जातं. खूप पॉवरफुल असतं मेडिटेशन. सतीचं ग्रीड म्हणजे काय शिकवलं जातं की समजा दोघांमध्ये तिसरा व्यक्ती आला आहे, तर त्याला, 2 जणांच्या मध्ये तिसरा व्यक्ती आला तर त्याला आयुष्यातून दूर कसं करायचं, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने हिलिंग करून त्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यातून थोडंसं लांब कसं करायचं. किंवा 2 व्यक्तीचं रिलेशन खराब आहे तर त्याला एकत्र, 2 पती पत्नी असतील, भाऊ भाऊ, सासू सून असतील, तर त्यांचं रिलेशन कसं स्ट्रॉंग करायचं, त्याच्यासाठी सतीचं ग्रीड शिकवलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एवढंच नाही तर पुढच्या लेवलमध्ये तुम्हाला मेडिटेशन कसे घ्यायचे, मेडिटेशन कसे बनवायचे प्रोफेशनली, स्क्रिप्ट्स कशा बनवायच्या ते देखील शिकवलं जातं. तुम्हाला याच्यामध्ये नेक्स्ट क्रिस्टल थेरपी हा विषय देखील आपण पुढच्या लेवलमध्ये शिकवत असतो. तर क्रिस्टल्स खूप सुंदर असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. मी तुम्हाला थोडेसे क्रिस्टलचं हे डेमो दाखवतो. ओके, 1 मिनिट थांबा. ओके, चला, क्रिस्टल थेरपीचं मी तुम्हाला नंतर सांगेल. छोटे छोटे क्रिस्टल्स असतात, जसं की आता माझ्या हातामध्ये इकडे काही क्रिस्टल्स असतात, असे क्रिस्टलचे झाड असतात, आपण हातामध्ये ब्रेसलेट घालतो. असे खूप सुंदर सुंदर क्रिस्टल थेरपी हा विषय तुम्हाला शिकवला जातो. असं काही क्रिस्टलची पिरॅमिड असतात. तुम्हाला ॲडव्हान्स लेवलमध्ये काय शिकवलं जातं, ॲडव्हान्स लेवलमध्ये तुम्हाला 1 मिनिट हां. हे बघा, अशा क्रिस्टल पेन्सिल्स असतात, याच्याने तुम्ही ॲडव्हान्स लेवलची हिलिंग करू शकतात. हाताने तर सिम्बॉलने करू शकतात, पण ॲडव्हान्स लेवलला तुम्ही अशा पेन्सिल्सने देखील खूप ॲडव्हान्स लेवलच्या हिलिंग देखील करू शकणार आहे. ओके, तर क्रिस्टल थेरपी हा विषय तुम्हाला खूप डीपमध्ये शिकवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून इम्पॉर्टंट काही शिकवलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
वन मिनिट. ओके. आता बघा, सध्या आपण शिकतो आहे उसुई रेकी, आपली जॅपनीज रेकी आहे, इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला पुढच्या लेवलला याच्यामध्ये ऍडव्हान्स म्हणून काय शिकवलं जाणार आहे, ही आहे इंडियन रेकी, याला बोलतात करुणा रेकी. याच्यामध्ये तुम्हाला करुणा रेकीचे सिम्बॉल असतात, त्याचेही बाहेर ऑनलाईन क्लासेस असतात, वेगळी फी असते, पण मी त्याचं घेत नाही, तर आपण इन्क्लूडच त्याच्यामध्ये शिकवतो. तर हे करुणा रेकीचे काही सिम्बॉल असतात, स्वस्तिक वगैरे, हे कसे वापरायचे हे देखील तुम्हाला अटुनमेंट करून दिलं जातं. आणि तुम्ही उसुई रेकी बरोबरच आपले इंडियन रेकी करुणा रेकीचं देखील सिम्बॉल आरामात शिकतात. ओके, तर खूप काही असतं पुढच्या लेवलमध्ये. खूप सुंदर आहे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि दुसऱ्यांची सेवाभाव जे पण तुम्ही करायचे असेल, घरचे लोक बाहेरचे लोक, त्याच्यासाठी मास्टर लेवल खूप छान काम करत असतो. सगळ्यात जास्त म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती खूप चांगली होते. ओके, तर त्याच्यामध्ये खूप चांगले मेडिटेशन असतात. तर लेवल 2 ची फी आहे 5,000 रुपीज, लेवल 3 ची असते 10,000 रुपीज, टोटल 15. करुणा रेकी पण असते, त्याची 3,000 वेगळी घेतात. मेडिटेशन आणि क्रिस्टल थेरपी कोर्स खूप महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये पण 5,000 बाहेर फी असते. तर टोटल 26,000 होतात जर पुढच्या लेवलमध्ये यायचं असेल तर. पण आपली एवढी फी नाही आहे, बिलकुल घाबरून जायचं नाही. आपल्या कोर्सची फी फक्त 6,000 रुपीज आहे, फक्त 6,000. आणि 10 दिवसांचा कोर्स असतो. ओके, म्हणजे हे सोमवार ते शुक्रवार, पुढचा सोमवार ते शुक्रवार, असा 10 दिवसांचा असतो. शनिवार रविवार सुट्टी असते. फी फक्त 6,000 रुपये आहे. आणि जर तुम्ही संडेच्या अगोदर फी पे केली तर ऑफर आहे, तुम्ही 5,000मध्ये तुम्हाला 1,000 डिस्काउंट भेटतो. तर संडेच्या आधी जर तुम्ही बुक केलं तर तुम्हाला 5,000मध्ये हा कोर्स भेटणार आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, रेकी लेवल 2चं सर्टिफिकेट, मास्टर लेवलचं सर्टिफिकेट, तुम्ही मेडिटेशन टीचर बनू शकतात चांगले, तुम्ही क्रिस्टल थेरपी शिकून दुसऱ्यांना क्रिस्टल सजेस्ट करू शकतात, तुम्ही होलसेलमध्ये घेऊन क्रिस्टलचा बिझनेस देखील करू शकतात. तुम्हाला लाईफ टाईम ॲक्सेस आहे, तुम्ही एकदा ॲडमिशन घेतलं, तुम्ही माझ्या सगळ्या बॅचेसला येऊ शकतात. ओके, तर किती बॅचेस असेल पुढच्या, तुम्हाला परत ॲडमिशन घ्यायची गरज नसणार आहे. ओके, तर तुमच्या प्रॉब्लेमनुसार गायडेड मेडिटेशन, ॲफर्मेशन, सगळेच ओव्हरऑल सगळेच 24 आवर सपोर्ट असतो. जीवनात काही प्रॉब्लेम असेल कधीही कॉल करू शकतात. ओके, आणि हवं तर तुम्ही तुम्ही जर प्रोफेशनल जर करत असाल तर तुम्ही प्रोफेशनल मास्टर हिलर देखील बनतात. आज हिलर्स एका एका दिवसाच्या हिलिंगचे 500-500 रुपये घेतात. मिनिमम असं कोणी बोललं 21 दिवसाची हिलिंग आहे तर खूप चांगलं त्याच्यामध्ये तुम्ही इन्कम जनरेट करू शकतात. ओके, तर प्रोफेशन जरी तुम्हाला निवडायचं आहे, खूप चांगलं आहे. ओके, तर तुम्हाला असं पुढच्या कोर्समध्ये आहे. तर आता हे तर माझं पुढचं झालं, ते सध्या महत्वाचं नाही. सध्या मला सांगा, आता सर्व सिलेबस झाला आहे, ज्याला जो जो डाऊट आहे सर्वांनी सर्व विचारायचं आहे. ओके, काहीच डाऊट ठेवायचं नाही. काहींसाठी हा विषय लाईफमध्ये पहिल्यांदा होता, काही लोक जुने पण आहे, कुठून कोर्स करून आले आहेत. ग्रँड मास्टरचा पण कोर्स असतो, ज्यांना कुणाला करायचा मला नंतरून फोन करू शकतात. ज्याला टीचर बनायचं आहे, प्रोफेशनल कोच बनायचं आहे, त्यांच्यासाठी पण वेगळं असतो. आता आपलं रेकी 5 दिवसावर येऊया आपण. ओके, तर आता हे शिकण्यामध्ये काही प्रॉब्लेम, कुणाला काही डाऊट, सगळं काही तुम्ही मला विचारायचं. ओके, काहीच मनामध्ये संशय ठेवायचा नाही. ओके, कन्फ्युजन झालं तर मग प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कमी पडणार. तर प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चक्र मेडिटेशन किती दिवस करायचे, बघा, मेडिटेशन जीवनाचा भाग आहे, तो तर करायलाच लागतो. तर पण हे फक्त साऊंड मेडिटेशन आहे. तर जोपर्यंत तुमचा मास्टर लेवलचा शक्तिपात होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. जेव्हा मास्टर लेवल जे मेडिटेशन असतं ते सिम्बॉलने द्यायचं असतं, ते विथ सिम्बॉल असतं आणि त्याला खूप पॉवरफुल मेडिटेशन, कर्मा मेडिटेशन बोलतात. तर ते तुम्हाला एक जीवनामध्ये एका वेगळ्या लेवलला घेऊन जातं. ओके, तर ते कर्मा मेडिटेशन खूप हे बघा, आमचे एक जुने स्टुडंट आहे, आता मी त्यांना विचारतो ते कर्मा मेडिटेशन कसं असतं, आपण एक्सपिरियन्स घेऊ. संजना मॅम, तुम्ही करता का ते मेडिटेशन आता? संजना राऊत मॅम, अनम्यूट करा, एक मिनिट. मॅम तुम्ही आहेत का ऑनलाईन? ओके, चला, अजून कोणी आहे का, आपण ओल्ड स्टुडंट बघूया. ओके, वसुधा मॅम, तुम्ही आहेत का ऑनलाईन? चला, हो आहे की. हा बोला मॅडम. मॅडम मग तुम्ही करतात का कर्मा मेडिटेशन? हो, कसं आहे, कसं वाटतं तुम्हाला? थोडे थोडे चेंजेस होत राहतात. होत राहतात ना, पण प्रॅक्टिस चालू आहे ना? मग आता हे मध्ये 4 दिवस पाहुणे आले त्यामुळे नाही राहिली.
अच्छा अच्छा. आणि पण प्रॅक्टिस चालू ठेवायची. ओके. तर त्याचे खूप येस सुंदर रिझल्ट असतात. ओके. सर, माझी चालू आहे. तुमची कुणाची चालू आहे का काही फरक? काही जाणवतो का लाईफ मध्ये? हॅलो, हा अनम्यूट करा मॅडम. तर तुम्ही कुठे गेले मला माहिती नाही. हॅलो. हा बोला मॅडम, बोला. हा बोला समजा. 1 तासाचं मेडिटेशन चालू आहे माझं 4:30 ते 5:30. अच्छा चला, कंटिन्यू. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे तुम्ही उठतायत सकाळी 4:30 वाजता, ऐकून मला आनंद झाला. चालेल हा चालेल. हा. थोडी कंटिन्यू. पॉझिटिव्हिटी आली की नाही लाईफ मध्ये, काही बदल? खूपच खूपच जास्त तुमचे सगळे उपकार आहेत सर, खरंच. चला, ते सगळे तुमच्या प्रॅक्टिसवर आहे. माझे काही उपचार नाही. उपकार नाही. मी नेहमी सांगतो, मी फक्त रस्ता दाखवणार आहे. चालायचं तुम्हाला आहे. ओके. आता तुम्ही 4:30ला उठतात, ऐकून खूप आनंद झाला मला. ओके. हो खूप छान हो. रिझल्ट होता. ओके. तर मी पण आज काही आहे त्या मेडिटेशनमुळेच आहे. खूप पॉवरफुल असतं ते. त्याच्यामध्ये ओव्हरऑल तुमच्या घरच्यांची पण हिलिंग होते आणि तुमच्याही होते. पण त्याच्यामध्ये कसं सिम्बॉल्स असतात, म्हणून ते खूप चांगलं वर्क करतं त्याच्यामुळे. ओके. नेक्स्ट काही कुणाला डाऊट आहे? सगळा विचारायचा आहे. ओके. चला, हे बघा, फी फी तुम्ही पार्शल पेमेंट पण करू शकतात. जर तुमच्याकडे डायरेक्ट नसेल तर तुम्ही अर्ध्या अर्ध्यामध्ये पण पेमेंट करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. ओके. सर्टिफिकेटसाठी प्लीज, तुम्ही लोक काय करतात, मला नोट सर्टिफिकेट नाव लिहितात, मेसेज करतात, पण मी सर्टिफिकेटवर तुमच्या व्हॉट्सअप डीपीवर काही नसतं, तुमचं नावच नसतं. मग मी सर्टिफिकेट कोणत्या नावाने बनवणार? तर सर्टिफिकेट मला उद्या सगळ्यांना भेटून जातील, तर मला तुमचं नाव सुद्धा लिहून देत जा की काय नाव लिहायचं सर्टिफिकेटवर. बरेचसे लोक काय करतात, व्हॉट्सअपवर ते टेम्पररी मेसेज असतात, नंतर त्यांचे डिलीट होतात, सगळ्या नोट्स डिलीट होतात. मग बोलतात सर ऑटोमॅटिक डिलीट झालं, प्लीज परत नोट्स पाठवा. तर मग आमच्या टीमला थोडासा त्रास होतो. ओके. तर नोट्स आल्या तर सेव्ह करून ठेवा. ओके. चला, हां, शुभांगी पवार मॅडम बोला. हा सर, मी मेडिटेशन करते, म्हणजे दोन्ही पण करते. ओके. पण मला म्हणजे खूपच छान एनर्जिक आणि खूप छान असं म्हणजे फ्री माइंड झाल्यासारखं, म्हणजे असं मनात काहीच नाहीये चला, किंवा असं डोक्यात काही राहत नाही असं वाटतं. खूप मस्त वाटतं सर. चालेल. त्याच्यात दोन्ही मेडिटेशन मी करते. त्याच्यात खूप सुंदर आहे ना सांगितलेलं, की हो, तुम्ही एक खूप लाल सुंदर आहे. प्रकाश आहे, हिरवा प्रकाश आहे, तुम्ही सगळं हो, हिलिंग देऊ शकतात. ओके. तर पॉवर मॅग्नेट आहे, हिलिंग मॅग्नेट आहे, खूप छान हो ते ना. काम करतं. ओके. पण तर खूपच. प्रॅक्टिस, हो, प्रॅक्टिस महत्वाची आहे. ओके. चला, थँक्यू सो मच मॅम. ओके. चला, आता कुणाला काही क्वेश्चन्स आहे विचारू शकता. दैनंदिन प्रॅक्टिससाठी 5 दिवसामध्ये कुठलंही विचारा. पेंडुलमचं, झिबूचं, कुणाला काही शंका आहे, सगळ्या शंका विचारायच्या आहे. ओके. हा बोला. हँडरेज असा केला तरी चालेल, नाहीतर डिजिटल हँडरेज केला तरी चालेल. ओके. चला, कुणाला काहीच क्वेश्चन नाहीये? इतकं सोपं होतं. गणेश सर बोला, गणेश कदम सर बोला. हा, ते अनम्यूटचं बटन दाबा सर. हा बोला सर. सर, काल तुम्ही फोन नंबर दिला होता ना, पटकन स्क्रीनवरनं गेला, त्यामुळे फोन नंबर घ्यायला नाही मिळाला सर. तुमचं मी रोज मेसेज येतात माझे, तर तिथं ऍडमिनचा तिथे नंबर आहे ना सर, ग्रुप अच्छा ऍडमिनचा. अच्छा, तोच नंबर आहे. मी म्हटलं पर्सनल नाही दुसरा नाही, असेल तर. करू शकतात तुम्ही, मला कधी कॉल करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. मी ओके रिस्पॉन्स ओके करतो, ओके जनरली रिस्पॉन्स करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके. थँक्यू. ओके. थँक्यू. चला, अजून कुणाला 5 दिवसात कसं वाटलं? आज तुम्ही सांगू शकतात. ओव्हरऑल शिकायला भेटलं. 5 दिवस वाया तर नाही गेले ना कुणाची? 5 तास वाया नाही घातले ना मी? रोज येऊन बसायचं, सगळं हे खूप सोपं नसतं. सगळे कामं सोडून रोज त्या स्क्रीन समोर बसायचं, मग मुलांना ऍडजस्ट करायचं, थांब रे मला ऐकू दे, थांब रे मला ऐकू दे. खूप अवघड असतं, मला माहिती आहे. ओके. तर लेडीज लोकांना तर खूप जास्त प्रॉब्लेम असतं, ते कसे तरी ऍडजस्ट करतात. आणि सर्व गणपतीचा सीझन आहे, सगळ्यांच्या घरात पूजा वगैरे, बऱ्याच लोकांना व्यवस्थित करायला पण नाही भेटलं. मला बरेच मेसेज आले, घरात पूजा वगैरे असतात तरी पण केलं. तर खरंच छान वाटलं मला. ओके. मला पण शिकवायला थोडंसं बरं वाटलं आणि तुम्हालाही शिकायला मजा आली असेल. अजून एक तुम्हाला मी नेचरचा लॉ सांगतो बघा. मी एक तुम्हाला एनर्जीपासून फ्री करतो. म्हणजे कसं असतं, मी कुठली फी घेत नाही. रेकी लेवल 1ची आणि याच्या पुढे घेणार नाही. पण कसं असतं, एक एनर्जी एक्सचेंज असतं. ओके. आता तुम्ही शक्तिपात घेतला आहे, कुठलाही आपण गुरुकडून काही घेतलं असेल, हे स्पिरिच्युअल आहे. ओके. तर काही ना काही तुम्ही मी तुम्हाला एक QR कोड पाठवेल, तर तुम्ही काहीही डोनेशन करू शकतात. म्हणजे
₹1ही चालेल किंवा मॅक्झिमम कितीही चालेल. ओके. पण तुम्ही त्याच्यातून स्वतःला बॉन्डेजमधून सोडवायचं आहे, की तुम्ही माझ्याकडून एनर्जी घेतली ती वापरणार आहे आणि एनर्जी एक्सचेंज नाही झाली तर स्वतःच्या मनःशांतीसाठी, फ्री माइंडसाठी किती पण तुम्ही मला पेमेंट करू शकतात. ओके. का ₹1 जरी केला तरी बोलायचं माझ्या आयुष्यात मल्टिप्लाय होऊन एवढे पैसे येत आहेत. ओके. ₹500 केले, व्हेरी नाईस बोलायचं माझ्याकडे 5,000 परत येत आहेत. 5,000 पण डोनेट करू शकतात. पैसा चॅरिटीला जातो, एनजीओला जातो. ओके. पण त्याच्यातून तुम्ही मुक्त होतात. ओके. तर ते एक स्पिरिच्युअलिटीच असतं. तर काही असेल एनर्जी एक्सचेंज तुम्ही काहीही करू शकता. देर इज नो लिमिट्स. ओके. चालेल. चला आता मला सांगा अजून कुणाला काही डाऊट असेल तर विचारायचं. ओके. काहीच सोडायचं नाही. कारण बऱ्याचशा लोकांना चक्राजोरा फर्स्ट टाइम माहिती झालेले असतात, तर थोडासा डाऊट असतो. ओके. आणि याच्यात जादूटोणाशी काहीच संबंध नाही. तुम्ही कितीही कुणाला बोला, की आता जसं मी बोललो की घरामध्ये सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी जाऊ दे आणि तुम्ही बोलले की ह्या व्यक्तीचं वाईट होऊ दे, एनर्जीचा आणि हिचं वाईट होऊ दे, असं रेकी काम करतच नाही. रेकी ही एक व्हाईट एनर्जी आहे, डिवाइन हिलिंग एनर्जी आहे. तुम्ही किती बोलले तरी पण तिकडे तसं प्रभाव पडत नाही. ओके. ही टोटली व्हाईट एनर्जी आहे आणि याचा फक्त चांगल्या गोष्टीसाठीच उपयोग केला जातो. ओके. तर खूप सुंदर आहे. सगळा तुमचा सगळा ओरा क्लीन करायचा, ग्रहमान व्हॉट एव्हर इट इज काही असेल तुमचं, खूप छान रिझल्ट येतात. ओके. प्रूव्हन टेक्निक्स आहे, सगळ्यांच्या जीवनात रिझल्ट आहे. मी इन्व्हेंट नाही केली आहे टेक्निक्स, माझ्या नाही आहेत. ते प्रूव्हन टेक्निक्स आहेत, त्याच मी तुम्हाला सांगतो. ओके. तर मी पण कसलंच क्रेडिट घेत नाही. सगळ्यांच्या जीवनात बदल आहे, तर तुमच्याही बदल होणार आहे. कुठलीही गोष्ट करताना हे ईश्वर ऐसा भी होता है क्या पेक्षा हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. ओके. सबकॉन्शियस माइंड नेहमी विचार करत जा तुम्ही काय विचार करतायत. ओके. खूप पॉझिटिव्ह राहायचंय तुम्हाला आणि खूप चांगले रिझल्ट येतात जीवनामध्ये. ओके. चालेल. चला चला आता कुणाला काहीच क्वेश्चन नाहीये, काही रिव्ह्यूज नाहीये. चला काहीच चला चांगलं चांगलं नाही, काही खराब काय वाटलं सांगा, काही डिस्टर्बन्स झालं, काही प्रॉब्लेम आला, तसं काही असेल तर तेही सांगा. चलो ठीक आहे. अब मला वाटतं आता कुणाचे काही क्वेश्चन्स नसतील. ओके. चला. ओके. चला थँक्यू. मेसेज बघतो मी. थँक्यू सो मच. चला सर्व लेक्चर लक्षात राहत नाही. रेकॉर्डिंग कशाला पाठवायची? मी सगळ्यांना रेकॉर्डिंग पाठवतो. युट्यूबवर जायचं, सगळे व्हिडिओ बघायचे, तिथे सगळे रेकॉर्डिंग आहे. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ तर रोजचे भेटूनच जातात. ओके. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. व्हिडिओ रेकॉर्डिंग बघून चांगली प्रॅक्टिस होते. ओके. नोट्स खूप छान आहेत. फक्त मला मेसेज करायचा, नोट्स आणि सर्टिफिकेटचं नाव लिहायचं. तुम्हाला सर्व नोट्स येतील. काही प्रॉब्लेम आला तर विचारू शकतात. ओके. आणि व्हिडिओज तुम्हाला यूट्यूब चॅनलवर सगळे भेटणार आहेत. ग्रुपमधून एक्झिट व्हायचं नाही. बरेचसे दुसरे पण कोर्स असतात, कधी काय येईल तुम्हाला माहिती नाही. माझे बरेचसे कोचेस चालू असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, EFT, होपोनोपो, कुठलाही तुम्हाला कधी नोटिफिकेशन आले तर ग्रुपमध्ये येईल. तर तेवढं राहायचं. काही ना काही तुम्हाला डेली अपडेट्स येणार. सेकंड, अजून एक सांगतो तुम्हाला, माझा नंबर सेव्ह करून घेत जा. कारण मी काय करतो, माझ्या स्टेटसला रोज ॲफर्मेशन्स असतात. तर बऱ्याचशा लोकांच्या लाईफमध्ये खूप चांगले चेंजेस झाले आहेत. ओके. आता बघूया रोज ॲफर्मेशन्स कोण वाचतं का आपण बघूया. ओके. कोणी आहे का जुन्या स्टुडंटमध्ये रोज खरंच मनापासून ते माझे स्टेटस बघतं आणि काही चेंजेस झाल्या लाईफमध्ये? मी एक दिवस नाही स्टेटस टाकला की मला परत कॉल येतात, सर आज काय झालं. ओके. चला आपण बघूया. ओके. ओके. तर आता मी समजतो की तुम्हाला काही क्वेश्चन, काही डाऊट नाही आहे. ओके. चला कोण बघता? संगीता मॅम अनम्यूट करा, मला सांगा तुम्ही. अच्छा संगीता मॅम कुठे? हँड रेज करा बरं. थँक्यू. खूप टीचर्स डेचे मेसेज येत आहेत. चला ठीक आहे. मला तुम्ही सापडत नाही अनम्यूट करण्यासाठी. ओके. ओके. तर बघा काय करायचं आहे. ओके. शुभांगी मॅम बोला. बोला शुभांगी मॅम. सर मी तुमचे रोज स्टेटस बघत असते, स्क्रीनशॉट पण काढून ठेवते, ओके. लिहून पण काढते. ओके. नाही खूप ते छान खूप सुंदर आहे. ॲफर्मेशन्स खूप छान काम करतात. माझ्या स्वतःच्याच लाईफमध्ये एवढे बदल झाले होते. मी कुठून घ्यायचो ते ॲफर्मेशन्स माहिती आहे का? ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचं एक ॲप येतं, त्याच्यातून घ्यायचो आणि माझ्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल झाले. मग मी ठरवलं की मी सुद्धा मराठीत, ते इंग्लिशमध्ये होते, मी बोललो मराठी लोकांसाठी करूया. तर लोकांना इतकी सवय झाली की कधी नाही ठेवलं तर मला मेसेज येतात, सर आज काय झालं ठेवलं नाही. आणि तेच मी लोक रोज बघत असते. हो रोज मनापासून बघायचं, खूप छान असतात. मराठी इंग्लिश
दोघीमध्ये असतात आणि आत्मसात करायचं. ओके, तर ते खूप सुंदर असतात. ओके, आणि मी दिवसातून 2 ते 3 वेळा तरी बघते ते. हो, खूप तो ऑटोमॅटिक फरक पडेल. तुम्ही वाचताच ती कमांड कुठे जाते, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाते. आणि तर आणि माझ्यात पण स्वतःत खूप बदल झालेला आहे. म्हणजे चिडचिडपणा, राग म्हणा किंवा काही टेन्शन्स म्हणा, काही नाही आता वाटत आहे. जे काय व्हायचंय ना, ते परमेश्वर बघेल आता. मी काही नाही. मी निवांत आहे आता असं. चला, व्हेरी नाईस. सिम्बॉल खूप पॉवरफुल असतात आणि आधी पण सांगितलं सरेंडर करून द्यायचं. म्हणजे काय, तुम्ही जो असं बोलले म्हणजे तुमचं क्राऊन चक्र आता चांगलं बॅलन्स झालेलं आहे. जेव्हा बॅलन्स माणूस झाला. असा बोलतो की सोडून दिलं, इट मीन्स तुमचं क्राऊन हो, हो. चक्र बॅलन्स झालेलं आहे. ओके, नाही, नाही चालेल. सगळं आणि पहिला आपण हे घेतलं होतं ना मेडिटेशन जे तुम्ही स्वतः सगळं आपलं ते घालवा, तुम्ही माफ करा, हे करा. तर ते पहिल्या 2 ह्याच्यातच माझं झालं होतं. त्याच्यामुळं खूपच छान झालेलं. तुम्हाला मी सांगितलं होतं पण त्यावेळेस माझा अनुभव, की हो, म्हणजे हो. सगळे रिपोर्ट पण नॉर्मल आले होते त्यावेळेस. अरे बापरे, चला, कॉंग्रॅच्युलेशन. चला, ओव्हरऑल होऊन खूपच जाते छान वाटलं. सगळे. त्याच्यामध्ये तुम्ही हे की सिम्बॉल टाकताना बीपी, हं. शुगर, तुमचं काही पण हिमोग्लोबिन काही असो, ते खूप छान बॅलन्स होतं. तर ते प्रूव्हन नाही टेक्निक्स आहे. बॅलन्स झालेलंच आहे सर. झालेलं ऑलरेडी हो, झालेलं आहे सगळं. हो. काहीच चॅट नाही वाटत. बॉक्समध्ये माझा नंबर आहे, कुणाला पाहिजे तर घ्या. ओके, तर मी तेच सांगतो, मी कधीच क्रेडिट घेत नाही. माझ्या काहीच टेक्निक्स नाही आहेत, सगळ्या प्रूव्हन टेक्निक्स आहे. फक्त मी एक्सप्लेन वेगळ्या पद्धतीने करतो म्हणून लोकांना आवडतं. ओके, तर असं काही नाही आहे. तुम्ही पण प्रॅक्टिस केली, तुमच्या जीवनामध्ये पण खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे. ओके, हो, चालेल. हो. चला, आता ज्याला ज्याला पाहिजे असेल सर्टिफिकेट वगैरे मला मेसेज करायचं. तुमच्या लाईफमध्ये कधी कधी खरंच तुम्हाला जर हे पाहिजे असेल, कन्सल्टिंग कॉल पाहिजे असेल, तर तुम्ही मला वीकडेजमध्ये 11 ते 12 मध्ये कॉल करू शकतात. लाईफमध्ये तुम्हाला खरंच काही स्टक वाटत असेल, तर काही रेमेडीज पाहिजे तर तुम्ही कधी फ्युचरमध्ये कॉल करू शकतात. ओके, चालेल. चला, सर्वांनी 5 डेज मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. आय होप जर नशिबात असेल तर परत भेटूया. ओके, चला, थँक्यू सो मच. थँक्यू.